तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय ह्या कार्यक्रमामध्ये मी गणिताची प्राध्यापिका माणिक टेंबे तुमचं स्वागत करते. आज आपण गणित ह्या विषयावरती संवाद साधणार आहोत आणि हा संवाद साधण्यासाठी आपल्याकडे गणितज्ञ डॉक्टर विवेक पाटकर हे आलेले आहेत. नमस्कार. पाटकर सरांचा गणिताचे संशोधन, अध्यापन, गणिताचा प्रसार, गणितावर लेखन ह्या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांना विपुल अनुभव आहे आणि ते सतत अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. कारण गणित हा विषय असा आहे की बहुसंख्य लोक शालेय जीवनातच त्याचा धसका घेतात. तो त्यांचा नावडता विषय होतो आणि नंतर तो टाळण्याकडेच अनेकांचा कल दिसतो आणि ह्या नकारात्मक भावनेमुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवर तर परिणाम होतोच, पण एका अत्यंत सुंदर, अत्यंत आनंददायी आणि अत्यंत उपयुक्त अशा विषयाचा आनंद त्यांना कधी घेताच येत नाही. एक मोठं समृद्ध दालन त्यांच्यासाठी कायम बंदच राहतं आणि हे टाळण्यासाठी आणि त्यांच्या मनातील नकारात्मक भावना थोडी दूर होऊन गणिताबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण व्हावं, गणिताची व्यापकता आणि उपयुक्तता त्यांच्या मनामध्ये ठसावी, ह्यासाठी ह्या संवादाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी अगदी योग्य अशी व्यक्ती आपल्यापुढे हजर आहे. मी पुन्हा एकदा सरांचं स्वागत करते आणि माझा पहिला प्रश्न विचारते. गणिताबद्दल अनेकांना जरी, बहुजनांना जरी नावड असली तरी गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ, गणिताचे अभ्यासक ह्यांना मात्र तो विषय खूप महत्त्वाचा वाटतो आणि विज्ञानाची सम्राज्ञी म्हणूनच गणिताचा ते गौरव करतात. आणि निसर्गाची भाषा ही गणिताच्याच भाषेमध्ये लिहिलेली असते, निसर्गाची गुपितं ही गणिताच्याच भाषेत लिहिलेली असतात असं त्यांचं मत आहे. तर निसर्ग, विज्ञान आणि गणित ह्यांचं हे जे अतूट नातं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? नाही, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. कारण विज्ञान हे निसर्गाची रहस्य उलगण्यासाठीच निर्माण झालेले आधुनिक विज्ञान म्हटलं. आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या जवळपास सर्व घटना किंवा घडामोडी ह्या गणिती नियमाच्याच आधारे होत असतात. बरोबर. उदाहरणार्थ झाडांची पानांचा आकार, फुलांच्या पाकळ्यांची संख्या, नदीचा प्रवाह, डोंगराची संरचना, या सगळ्याच्या मागे गणित आहे. तर ते गणित जर समजलं तर निसर्गाची रहस्य पण समजतात. हे विज्ञानाला फार लवकरच समजलं आणि त्याचं श्रेय जातं गॅलिलिओंना. म्हणजे गॅलिलिओनी प्रयोगात्मक विज्ञान असावं अशा तऱ्हेने सुरुवात केली, पण जे काही निरीक्षणे मिळाली ती गणिताच्या सूत्रांमधनं, समीकरणामधनं मांडावं असं त्यांनी ते प्रतिपादित केलं. त्यामुळे विज्ञानाला गणिताची जोड देणं हे याचं श्रेय गॅलिलिओन जातात. आणि मग त्यांचंच काम पुढे केपलर, न्यूटन, मॅक्सवेल या गणितज्ञांनीच पुढे नेलं. त्यामुळे आपल्याला आज जी विज्ञानाची, तंत्रज्ञानाची प्रगती दिसते त्याच्यामागे हे गणितच होतं. त्यामुळे गणिताचा, विज्ञानाचा आणि निसर्गाचा असा एक चांगला संगम आहे. आता महाविद्यालयामध्ये सहसा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र शिकणारी जी मुलं असतात त्यांच्यासाठी गणित हा विषय अनिवार्यच असतो, पण जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र ह्या विषयांमध्ये मात्र तो अपरिहार्य नसतो. तर असं का आणि त्याचं गणिताशी काही नातं आहे का, किती आहे, ह्याबद्दलही थोडंसं आम्हाला सांगा. नाही, बरोबर आहे. कारण शालेय किंवा महाविद्यालयीन पातळीवरती जेव्हा जीवशास्त्र,
किंवा प्राणीशास्त्र शिकतो तेव्हा त्या विषयाचे उपविषय यांचं वर्णन याच्यावरती जास्त महत्त्व दिलं जातं. पण त्याच्यामागे पण गणित आहे. आणि हे जर पाहिलं तर जे जीवशास्त्राचे किंवा वनस्पतीशास्त्राचे नियम आहेत हे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रावरतीच अवलंबून आहेत. पण जसं तुम्ही प्रगत जीवशास्त्राकडे जाल तर तेव्हा लक्षात येतं, म्हणजे जसं की आपण जनुकीयशास्त्र घेऊ किंवा अनुवंशशास्त्र, ह्याच्यामध्ये गणिती संकल्पना, सांख्यिकी संकल्पना फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. त्यावेळी गणित शिकणं फार काही जणांना कठीण जातं. पण गणिताची जर थोडी बैठक असेल तर ते विषय पण सोपे जातात. तर या पातळीवरती जरी गणित नसलं तरी ते गणित खूप पुढे नंतर वापरलं जातं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे औषधशास्त्र. नवीन औषध बाजारात आणण्याआधी रुग्णांवरती ज्या चिकित्सकीय चाचण्या म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो, तेव्हा रुग्णांचा निवड करणे, इथे नमुना निवड सांख्यिकीमधली संकल्पना वापरली जाते. नंतर संबंध जो प्रयोग केला जातो त्याला प्रयोग अभिकल्प म्हणजे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट म्हणतात. आणि मग संख्याशास्त्रामधल्या बऱ्याचशा ज्या तपासण्या त्या वापरूनच जो मिळालेला परिणाम आहे तो त्या नवीन औषधामुळे मिळाला हे अंतिमतः सत्य पुढे येतं. तरच ते त्याला मान्यता मिळते आणि मग बाजारात ते औषध पाठवता येतं, त्याला मान्यता दिली जाते. त्यामुळे हे गणित नंतर जरी या शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरती जीवशास्त्राची निगडीत नसेल तरी नंतर खूप मोठ्या प्रमाणात ते वापरलं जातं. हे झालं विज्ञानाबद्दल. मग आता सामाजिक विज्ञानाचे विषय म्हणजे अर्थशास्त्र, मानसशास्त्र किंवा विमाशास्त्र, लोकसंख्याशास्त्र यांच्याशी सुद्धा गणित निगडीत आहे का आणि ते कसं तिथे वापरलं जातं? हां, शेवटी बघा, जेव्हा मोजमापन करायची सगळीकडेच गरज असते त्या मोजमापन आणि गणित हे तर अगदी एकमेकाशी निगडीत आहे. आता सगळ्यात जर सामाजिक विज्ञानाने म्हटलं तर सुरुवात झाली अर्थशास्त्रात गणिताचा वापर करून. म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यातलं जे समीकरण आहे ते एक फार मोठं समीकरण गणितातलं अर्थशास्त्रात झालं. आणि अर्थशास्त्रात गणिताचा वापर जेव्हा यशस्वीपणे वापरू लागले तेव्हा उरलेली जी सामाजिक विज्ञानमधली आहेत म्हणजे मानसशास्त्र, भूगोल, इतिहाससुद्धा त्याच्यामध्ये आहे. कारण मोजमापन तिथे करायलाच लागतं. म्हणजे त्याच्या वेगळ्या शाखाच निर्माण झाल्या. म्हणजे जसं इकॉनॉमेट्रिक्स हा अर्थशास्त्रामधला जो भाग आहे तो संबंध सांख्यिकी आणि मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स अल्जिब्रावरती आहे. तसंच म्हणजे मानसशास्त्रामध्ये सायकोमेट्री हा विषय हा संबंध परत गणितावरती आधारित आहे. समाजशास्त्रामध्ये सोशॉलॉजी, मॅथमॅटिकल सोशॉलॉजी नावाची एक नवीन शाखा निघालेली आहे. आणि मी म्हटलं इतिहास जर तुम्ही सामाजिक विज्ञानामध्ये घेत असाल तर तिथेसुद्धा आता एक नवीन उपशाखा सुरू झाली, त्याचं नाव आहे क्लिओडायनॅमिक्स. म्हणजे जी युद्ध झाली, जे काय उठाव झाले त्यांच्या सगळ्यांची आकडेवारी तपासून नवीन कल त्याच्यात काढून पुढे काय होऊ शकतं याची भाकितं करण्याची सुद्धा गणिती समीकरणं आलेली आहे. त्यामुळे इतिहासामध्ये सुद्धा गणित वापरलं जाण्याची आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की लिओ टॉल्स्टॉयची वॉर अँड पीस ही जी कादंबरी आहे त्याच्यात बरंचसं गणित आहे दडलेलं. हे आता हळूहळू पुढे येत जात आहे. त्यामुळे हे सगळीकडे आता गणित वापरलं जात आहे. सर, जिथे एखादी व्यवस्था असते, नियम असतात किंवा निश्चितता असते तिथे गणिती प्रारूप बनवणं शक्य आहे हे समजू शकतं. पण अनेकदा अशी परिस्थिती असते की सगळाच गोंधळ असतो, काहीच निश्चिती नसते. तर अशा परिस्थितीत सुद्धा गणित काही उत्तरं शोधू शकतं का किंवा मदत करू शकतं का? जिथे निसर्ग असतं तिथे गणित अगदी सोपं आहे. पण जेव्हा मनुष्य त्याच्यामध्ये आला की गोंधळाची स्थिती होते. तर त्याला एक वेगळेच हल्ली ज्ञानशाखा निघाल्या म्हणतात कॉम्प्लेक्सिटी थिअरी किंवा थिअरी ऑफ कॉम्प्लेक्सिटी. अच्छा. तर त्याचे 3 विभाग केले गेले आहेत. एक म्हणजे सिम्प्लिसिटी म्हणजे सरलता. म्हणजे जी आता न्यूटनचे नियम किंवा बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ यांनी आपल्याला ती आपली जी रहस्य उलगण्याची निश्चितता मिळते. तर एक छोटासा गोंधळ होता पण तो आपण त्या नियमाने साध्य करू शकतो. आणि दुसऱ्या टोकाला आहे पूर्णपणे अनिश्चितता. म्हणजे जसं आपण एखादं नाणेफेक करतो तर छाप येईल, काटा येईल, हे जसं अनिश्चित असंच प्रमाणे सगळीकडे आपल्या आयुष्यात होतं. पण त्याच्यातली संभाव्यता आपल्याला आता
सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स आणि या प्रोबॅबिलिटी शाखेचा संभाव्यता उपयोग होतो. यांनी आपल्याला ते आता त्याच्यावरती नियंत्रण आणता येतं. पण मधला जो भाग आहे तो फार कठीण आहे. त्याला म्हणतात संघटित व्यामिश्रता, ऑर्गनाइज कॉम्प्लेक्सिटी. आणि तुम्ही आता जो कोल्हालाचा किंवा गोंधळाचा भाग म्हटला तर त्याच्यासाठी एक नवीन उपशाखाच तयार झाली आहे. त्याला म्हणतात थेअरी ऑफ किऑस किंवा गोंधळाचा सिद्धांत. अरे आणि वा. त्याच्यावरती आता विपुल साहित्य निर्माण झालेलं आहे. उदाहरणार्थ हे एक असं पुस्तकच आहे ज्याच्यावरती कोल्हाल आणि त्याच्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. विज्ञानं जनहिताय. शास्त्रामध्ये जिथे बुद्धीचा किंवा तर्काचा वापर असतो तिथे तर गणित येतच, पण जिथे मानवी भावनांचा सुद्धा संबंध असतो अशा ज्या कला आहेत, संगीत कला, चित्रकला, साहित्य, काव्य, ह्याच्याशी गणिताचं काय नातं आहे? हां, नाही आहे. कारण गोष्ट आपल्याला सुंदर का दिसते, काढलेलं चित्र सुंदर का दिसतं, तर याच्यामागचं पण गणित शोधलं गेलेलं आहे. आणि त्याला सुवर्ण गुणोत्तर किंवा गोल्डन बरोबर. रेशो असं म्हणतात. जर एखादं चित्र असेल त्याची लांबी आणि रुंदी यांचा जो अनुपात आहे तो 1:1.618 असेल तर या अशा कागदावर काढलेलं चित्र किंवा या मितीमध्ये काढलेलं चित्र अगदी सुरेख दिसतं. आणि हा जो सुवर्ण गुणोत्तर आहे आपल्या बरेच आयुष्यातल्या वेगळ्या गोष्टी ज्या कार्यक्षम आहेत, सुंदर आहेत, ते या गुणोत्तरामुळे आहेत. त्यामुळे संगीत म्हणजे चित्रकलेमध्ये असं झालं, संगीतामध्ये पण आपले छंद, राग वगैरे ह्याचं पण संबंध, सात मात्रा वगैरे हे सगळं गणितावरतीच आधारित आहे. छंदशास्त्र जे पिंगलाने सुरू केले त्यात हे संबंध गणितच वापरलं आहे. नंतर पायथागोरसनी सुद्धा जी गणित निर्माण केलं ते पण संगीत निर्माण केलं ते पण या गणितावरतीच आहे. तसंच शिल्प जेव्हा बनवतो तेव्हा त्याची स्थैर्य, त्याची बाक ह्याच्यातसुद्धा खूप भूमिती आणि वेगळ्या तऱ्हेचं गणित असतं. त्यामुळे ह्या सगळ्या आणि भाषाशास्त्र जर तुम्ही म्हणालात की तुम्ही जो एखादा निबंध लिहिता किंवा एखादं कादंबरी लिहिता किंवा एखाद्या मुलांसाठी गोष्ट लिहिता ती त्या मुलांना समजेल, त्या वाचकांना समजेल ह्याचं मोजमापन करणारे बरेचसे निर्देशांक गणिताने निर्माण केलेले आहेत. म्हणजे 6वीच्या मुलासाठी लिहिलेला जो तो मजकूर आहे तो ते गुणांक लावून पाहिलं तर असं लक्षात येतं की नाही बाबा हे तर 12वीच्या पेक्षा पुढच्या मुलांसाठीच आहे, तर मग ते बदलता येईल. तर अशा तऱ्हेने निर्देशांक करणारं वेगळं गणित आहे. त्यामुळे अरे वा. भाषाशास्त्राचा आणि गणिताचा फार मोठा संबंध आता आलेला आहे. हे झालं भाषाशास्त्राबद्दल. माझ्या एक मनात प्रश्न येतो की विज्ञानामध्ये विज्ञान कथा हे दालन खूप समृद्ध आहे. गेली 125 वर्ष इंग्लिशमध्ये आणि गेल्या काही दशकांमध्ये मराठीमध्ये सुद्धा विज्ञान कादंबऱ्या, कथा विपुल प्रमाणात लिहिल्या गेल्या आहेत. आणि अनेक मुलांना विज्ञानाची गोडी लागण्याचं काम त्या साहित्याने केलेलं आहे. तर त्याच धर्तीवरती गणितातल्या काल्पनिकासुद्धा आता लिहिल्या जात आहेत, पण त्याला मात्र तेवढीशी प्रसिद्धी मिळाली नाही आहे. तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? नाही, बरोबर. गणिती काल्पनिका हे पण दालन आता हळूहळू पुढे येत आहे. आणि एल.एस. कास्मन नावाचे एक या विषयात रस घेणारे गणितज्ञ आहेत. त्यांनी एक त्यांच्या संकेतस्थळावर वेबसाईटवरती जवळपास 1800 गणिती काल्पनिकांचा संबंध माहिती दिलेली आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून म्हणजे इसवी सन पूर्वीपासूनचा एक त्याच्यामध्ये संदर्भ मला सापडला. तर ते हळूहळू वाढत जातच आहे. आणि गणिती काल्पनिका ही फक्त गणितज्ञच करतील असं नाही, दुसरे माणसं पण करू शकतात. मगाशी आपण चित्रकलेचा जो भाग म्हटला तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा चित्रकला तयार केल्या. MC एशर नावाचे गणितज्ञ होऊन गेले. त्यांनी म्हणजे ते गणितज्ञ नव्हते पण चित्रकार इतके प्रगल्भ होते की त्यांनी मोबियस स्ट्रीप, ग्रुप थेअरी किंवा हायपरबोलिक जॉमेट्री या अगदी प्रगत कल्पना त्यांच्या चित्रांमध्ये, शिल्पांमध्ये मांडलेल्या आहेत. तसंच ह्या काल्पनिकांसुद्धा मध्ये सुद्धा हे जे प्रगत गणित आहे हे हळूहळू येत जात आहे. फक्त ती लिहिण्याची जी एक शैली आहे ती अजून विकसित होत नाही. कारण गणिती जेव्हा लिहितो तेव्हा अगदी कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगायचा प्रयत्न, जशा कविता, गणिती कविता पण त्यामुळे समृद्ध होत आहेत. पण काल्पनिका लिहिताना गणितज्ञ फार छोट्या भाषेत लिहितो
तर ते अजून शास्त्र तेवढं जमलेलं नाही. ते झालं की आणखी गणिती काल्पनिकांची आणखीन संख्या पण समृद्ध वाढेल होईल. बरोबर आणि आहे. त्याच्यात पण कारकीर्द करता येईल. सर, गणित जरी खूप लोकांना आवडत नसलं तरी गणिताचा एक भाग मात्र सगळ्यांना खूप आवडतो आणि तो म्हणजे गणितातली कोडी, गणिती खेळ किंवा गणित वापरून जादू करणं. हे जे काय गणितातलं आहे, ज्याला आपण मनोरंजनात्मक गणित म्हणतो, तर ह्या शाखेबद्दल सुद्धा तुम्ही थोडंसं काही सांगाल? नाही, अगदी जरूर. आता तर मी मानतो की गणिताचे 3 मुख्य भाग झाले आहेत. एक म्हणजे अमूर्त किंवा मूलभूत गणित, ज्याला आपण प्युअर मॅथमॅटिक्स म्हणतो. दुसरं उपयोजित किंवा औद्योगिक गणित, इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स त्याला म्हणतो. आणि तिसरा भाग हा मनोरंजन गणित मात्र झालेला आहे. कारण पूर्वी ते फक्त दुय्यम गणित असं मानलं जायचं, पण गेले 75 वर्षामध्ये त्याचं जे महत्त्व ते पुढे आलं आहे. कारण बऱ्याचशा गणित कल्पना शिकण्यासाठी किंवा नवीन संशोधनास पुढे जाण्यासाठी ह्या मनोरंजन कल्पनाचाच वापर होतो. जसं तुम्ही म्हटलं, कोडी, खेळ, कविता, काल्पनिका, हे सगळं वापरून आपण गणित आणखी रसपूर्ण करतो. त्याशिवाय काही नवीन अटकळी आपण निर्माण करू शकतो. बरोबर. आणि त्यातनं एक गणिताची नवीन शाखासुद्धा निर्माण झाली. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोनिग्सबर्गचं 7 पुलांचं कोड. हो. त्याच्यावरनं ऑयलर या मोठ्या गणितज्ञांनी संबंध ग्राफ सिद्धांत, ग्राफ थेरी ज्याला म्हणतो, आलेख सिद्धांत, ग्राफ थेरी, ही त्या कोड्याच्या मार्गातच निघाली. त्यामुळे मनोरंजन गणितसुद्धा खूप उपयोगी पडते. आणि त्याच्यावरती आता विपुल साहित्य उपलब्ध आहे. जसं की मी तुम्हाला दाखवू शकतो की असं एक पुस्तक ही आहे. सरांचीच पुस्तकं आहेत आणि खूप वाचनीय आहेत. पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये गणिताचा हा मनोरंजन भाग पण झालेला आहे. आणि या बाबतीत मी 2 व्यक्तींची नावं घेऊ इच्छितो. एक म्हणजे आपले महाराष्ट्रातलेच दत्तात्रय रामचंद्र कापरेकर. त्यांनी संबंध आयुष्य शाळेमध्ये जरी शिकवलं असलं तरी त्यांनी संख्या, नंबर थेरी याच्यावरती एवढे नवीन खेळ, नवीन कोडी आणि काही स्थिरांक त्यांच्या नावाने आहेत. तर त्यांनी एक आपल्या देशामध्ये मनोरंजन गणिताला एक नवीन आयाम दिला. आणि दुसरा मार्टिन गार्डनर, सायंटिफिक अमेरिकन या जगप्रसिद्ध मासिकामध्ये 25 वर्ष त्यांनी गेम्स, मॅथमॅटिकल गेम्स नावाचा एक स्तंभ चालवला. आणि त्याच्या थ्रू त्यांनी इतके नवीन गणिती खेळ, त्यामुळे कित्येक लोकांना गणिताकडे आकर्षण करणारा तो त्यांचा स्तंभ कारणीभूत ठरला असे ते सगळे मानतात. त्यामुळे मनोरंजन गणितसुद्धा एक आता वेगळी कारकीर्द होऊ शकते. गणिती जादूचे खेळ हे एक वेगळंच प्रोफेशन आता पुढे येत आहे. विज्ञानं जनहिताय. गणित शिकून व्यावसायिक संधी काय काय मिळू शकतात? कारण एक समज असा असतो की गणितात तुम्ही डिग्री घेऊन काय कराल, तर फक्त तुम्ही शिक्षकच बनू शकाल. तर हे कितपत खरं आहे? नाही, काही वर्षापर्यंत हा गैरसमज नव्हता असं मी म्हणतो. पण आता गेले 50 ते 60 वर्षांमध्ये गणिताचा पसारा एवढा मोठा झाला आहे की त्याला आता गणिती विज्ञान हे बिरुद जोडलं गेलेलं आहे. कुठलाही विषय मोठा होतो तेव्हा विज्ञान त्याला जोडलं जातं. जीव विज्ञान, सामाजिक विज्ञान, तसंच गणिती विज्ञान हा आता हे झालेलं आहे. त्याचा विस्तारमध्ये आज त्या गणिती विज्ञानाच्या मुख्य जर विषय घेतले तर मूलभूत गणित, उपयोजित गणित, मग ह्याचा जवळ 5000 वर्षाचा इतिहास आहे. मग 1500च्या आसपास संभाव्यता आणि संख्याशास्त्र, आणि त्यालाच लागून विमाशास्त्र, ॲक्च्युअल सायन्स ज्याला म्हणतो, ही नंतर आले. आणि 75 वर्षापूर्वी म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान प्रवर्तन संशोधन, ऑपरेशनल रिसर्च, त्याच्यानंतर संगणक विज्ञान आणि लोकसंख्याशास्त्र. आज हे 7 मिळूनच गणिती विज्ञान आहे. नंतर बदलसुद्धा होईल. आणि ही जी गेले 75 वर्षात किंवा 100 वर्षाची जी घोडदौड झाली गणिताची, त्यामुळे जवळजवळ त्याचा नवीन कारकिर्दी इतक्या झाल्या की फक्त शिक्षक आणि प्राध्यापक हा तर प्रथम क्रमांकावर आहेच, पण आपलं संरक्षण खातं घ्या, अंतरिक्ष खातं घ्या, या सगळीकडे गणितज्ञच लागतात. नंतर आपले जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्या सगळ्याच्या मागे गणिती प्रारूपच जर नसतील व्यवस्थित तर आपल्याला रिझल्ट्स मिळणार नाही. त्यामुळे अशा आहेत. आणि त्याशिवाय जसं संख्याशास्त्र म्हटलं त्याचा A to Z ज्याला म्हणतो ना, तर कुठलाही विषय घ्या संख्याशास्त्राचा उपयोग होतो.
आणि आता मी म्हटलं जसं औषधशास्त्र सगळीकडे आहे. नंतर कृषीशास्त्र म्हणजे बरोबर. आपली जी हरित क्रांती झाली तिथे जेवढं कृषी वैज्ञानिकांचं योगदान आहे तेवढंच संख्याशास्त्रज्ञांचं स्टॅटिस्टिशियनचं योगदान आहे. कारण त्या नवीन बीजांमुळेच उत्पादन वाढलं हे काटेकोरपणे संख्याशास्त्रज्ञांनीच प्रूव्ह केल्यानंतरच आपली ती हरित क्रांती शेवटपर्यंत गेली. तर ते आहे. नंतर मगाशी म्हणजे जनुकीय शास्त्र त्याच्यामध्ये आहेच. नंतर प्रवर्तनशास्त्रामध्ये काय की तुमच्याकडे मर्यादित संसाधन आहेत आणि तुम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत इष्टतमपणे, तर ह्याची जी संबंध गणिती प्रारूप आहे ती तिथे आहे. त्यामुळे तशा टाईपची तुम्हाला संधी उद्योगामध्ये आहेत, सर्व्हिसेसमध्ये आहेत, अशा तरी तिची संधी आहे. संगणकाने तुम्ही जो काय प्रोग्रॅम लिहिला आहे तो खरोखर काम होईल, तो थांबणार नाही, हे सगळं तपासण्याच्या ज्या गोष्टी आहेत ते त्या गणितावरतीच आधारित आहेत. आणि कुठले नियोजन म्हणजे नगर नियोजन असो किंवा राष्ट्रीय नियोजन असो किंवा जागतिक पातळीवर नियोजन असो, लोकसंख्याशास्त्र फार महत्त्वाचं आहे. किती भविष्यात लोकसंख्या होईल, ती कुठे राहील, त्याच्यातलं वयाचं वर्गीकरण कसं असेल, नंतर किती शाळा बांधायच्या, हे सगळ्या गोष्टी या लोकसंख्याशास्त्रामधनं जात आहेत. पण याचा पायासंबंध गणित आणि स्टॅटिस्टिक्स ह्याच्यावरती आहेत. तशा विविध संधी तुम्हाला मिळू शकतात. आणि आता पूर्वीचा एक आपला समज होता की एकच नोकरी करायची 10 ते 5 वगैरे वगैरे. आता तसं नाही. गणितमधली जर तुमच्याकडे गणितामधली जर चांगली डिग्री असेल तर तुम्ही 2-3 गोष्टी करू शकता. म्हणजे दिवसा तुम्ही समजा प्राध्यापक आहात तर तुम्ही रात्री समांतरपणे काल्पनिका लिहू शकता. नंतर तुम्हाला जर आणखी वेगळी पाहिजेच शाखा तर तुम्ही 3 परीक्षा देऊन ॲक्च्युअली बनवू शकता, म्हणजे विमाशास्त्रज्ञ होऊ शकता. म्हणजे 2-3 गोष्टी गणितावरतीच आधारित तुम्हाला करता येऊ शकतात. किंवा तुम्ही गणित आणि संगणकाचा वापर करून नवीन चित्र बनवू शकता, शिल्पक बनवू शकता. ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी उपलब्ध नव्हत्या. तर आता ह्या गणिती विज्ञानामुळे बऱ्याचशा संधी ज्याची पूर्वी आपण कल्पनाच केली नव्हती आता उपलब्ध होत आहेत. आणि गणिताच्या आधारावरती काही नवीन विज्ञानच आता निर्माण झालेली आहेत. अच्छा. म्हणजे आपण सगळे ऐकतो डेटा सायन्स, ह्याचा संबंध गणितच आहे. गणित, तर्कशास्त्र आणि संगणकाचा मोठा भाग आहे. नंतर लोकेशन सायन्स म्हणजे आपला मॉल इकडे उघडायचा, रेशन शॉप कुठे पाहिजे, हे सगळं लोकेशन सायन्सवरती आलं. हे सगळी गणिती त्याच्या मागे प्रारूप आहेत. नंतर धोरण विज्ञान, त्याला स्ट्रॅटेजिक सायन्स म्हणतो, म्हणजे गेम थिअरी वगैरे जी आहे ते सगळं वापरून, पण हे सगळं गणितावरतीच अवलंबून आहेत. आणि शेवटच्याला म्हणतात सस्टेनेबिलिटी सायन्स, चिरंतन सनातन राहील असं जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी एक वेगळी गणिती शाखाच निर्माण झालेली आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. आणि एक मोठं राहिलंच सांगायचं की याला म्हणतात चित्रांकन विज्ञान, इमेजिंग सायन्स. म्हणजे आता बघा तुमचं सोनोग्राफी घ्या, MRI घ्या किंवा उपग्रह मिळणारी छायाचित्र घ्या, ही सगळी बरोबर विश्लेषण करायचं, ते निर्माण करण्यामध्ये सुद्धा बीजगणित, नंतर त्याला म्हणतात ट्रिग्नॉमेट्री, फुरियर ट्रान्सफॉर्मेशन, असे केवढे तरी गणितातले जे मुख्य संकल्पना आहेत हेच वापरले जातात. आपण शेवटी फक्त त्याचा वापर करतो, त्याच्या मागे केवढं गणित आहे हे लोकांना लक्षात येत नाही. पण ह्याच्यात जर तुम्हाला तज्ञता मिळाली तर तुम्हाला या क्षेत्रांमध्ये पण फार मोठी संधी आहे. तुमचा आपला साधा मोबाईल फोन किंवा सेलफोन घ्या, त्याच्यामध्ये गणिताच्या जवळपास 8 ते 10 शाखा वापरल्या जातात. आपण फक्त तो वापरतोय, पण ते सगळं करणारं हे गणितावरती आहे हे माहीत आहे. जर ज्या लोकांना गणितात रस आहे आणि त्यात जायचं असेल तर त्यांनी कमीत कमी चांगली MSc डिग्री तरी घ्यावी, संशोधन करायचं चांगलं आहे. आणि या वेगवेगळ्या शाखांमध्ये एक एक्सप्लोरेशन करावं तर त्याला नवीन नवीन खूप संधी उपलब्ध होतील. अरे वा सर, आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि खूपच सुंदर तुम्ही उत्तरं दिलीत. गणित हा विषय इतका व्यापक आहे की आपण कितीही वेळ बोलत राहिलं तरी तो संपणार नाही. आणि तुमच्याशी तर तुमच्याकडनं ऐकताना तर तो आणखीनच सुंदर वाटतो. ह्या इथे आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. मला खात्री आहे की ह्याच्या पुढे प्रेक्षक आपले जे आहेत ते ह्या विषयाकडे नक्कीच सकारात्मक दृष्टीने पाहतील. तो गणित हा विषय किती व्यापक आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या रोजच्या अनुभवात कुठे कुठे गणित लपलेलं आहे
हे शोधायचा ते प्रयत्न करतील आणि गणित विषयामध्ये जो अपार आनंद आहे तो त्यांनाही अनुभवायला मिळेल याची मला खात्री वाटते. तेव्हा पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानते आणि अशीच माहिती घेऊन नवीन माहिती घेऊन आपण विज्ञानम जनहिताय ह्या कार्यक्रमामध्ये भेटत राहूया. नमस्कार. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं